नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॉलिटी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत. भारतातील निर्वाचन आयोगाने निवडणूक प्रक्रियेत बदल घडवत असताना इलेक्ट्रॉनिक यंत्रणाचा म्हणजेच EVMचा वापर केला. शिक्षणाचा अधिकार ही मार्गदर्शक तत्वाचे मूलभूत अधिकारात रूपांतर झाले आहे. राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळात संसदेची दोन्ही गृहे आणि राज्यातील विधानसभा यांचा समावेश होतो. राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळात कोणाकोणाचा, तर संसदेचे दोन्ही म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा आणि राज्यातील विधानसभा यांचा समावेश होतो. न्यायालयाची सक्रियता वाढवण्याचे कारण जनहितार्थ होणाऱ्या याचिका आहे. संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कार्यकारी मंडळास विधिमंडळ नियंत्रित करते. संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कार्यकारी मंडळात कोण नियंत्रित करते, तर विधिमंडळ नियंत्रित करते. अनुच्छेद 32 या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते. तर मूलभूत अधिकारांच्या संरक्षण हमी न्यायालयीन प्रक्रियेच्या हस्तक्षेपात कोणत्या कलमानुसार मिळते, तर कलम 32 यानुसार मिळते. भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य एकेरी व एकात्मक न्यायपालिका हे आहे. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद होय. म्हणजे कायदा निर्मिती कोण करू शकतं, तर संसद करू शकते. लक्षात घ्या. विधान परिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी 40 व जास्तीत जास्त त्या राज्याच्या विधानसभा सदस्यांच्या 1/3 इतके सभासद असू शकतात. म्हणजे विधान परिषद असलेल्या राज्याच्या विधान परिषदेत कमीत कमी 40 ताईचे जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या 1/3 म्हणजे 1/3 इतके सभासद असू शकतात. राज्यपाल हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे, तर 67 आहे. ती कशी, तर लोकसभेतून 48 आणि राज्यसभा 19 अशी एकूण 67 एवढी सदस्य संख्या होती. त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे. ग्रामीण नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी नवीन तरतूद कुठल्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे, तर 74व्या घटनादुरुस्ती समाविष्ट करण्यात आले आहे. ग्रामीण नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी कुठली 74व्या घटनादुरुस्ती. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी मनोनीत करण्यात आले होते. म्हणजे पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीची जेव्हा उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती, तर फ्रँक अँथोनी यांची नेमणूक करण्यात आली होती. पंतप्रधानाच्या निर्देशनावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल, तर राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. म्हणजेच पंतप्रधानाचा निर्देश, पंतप्रधानांनी सांगितलं हा राजीनामा देत नाही, म्हणजे एखादा केंद्रीय मंत्री, तर राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. विधान परिषदेतील 1/12 सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. विधान परिषद शिक्षक मतदारसंघांची संख्या किती असते, तर 112 असते. राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. राज्यपाल कोणाच्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच आपले अधिकार वापरू शकतात. संघराज्यात्मक शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. 86वी घटनादुरुस्ती अन्वये 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहे. महत्त्वाचं क्वेश्चन आहे मित्रांनो. कुठल्या घटनादुरुस्तीनुसार 86व्या 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा कोणता आहे, तर मूलभूत हक्क मानला गेला आहे. राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या आदेशाविरुद्ध
ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत भारताच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करता येईल. त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपअधीक्षक या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यानेच करावा. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपअधीक्षक या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यानेच करावा, अशी तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना इतक्यात नागरिकांना नकारात्मक अधिकार हक्क म्हणजे नोटा हा दिलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.